धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील चिकसे येथील प्रगतशील शेतकरी गणेश उत्तमराव खेरनार पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2023 जाहीर झालाय। त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे साक्री तालुका तसेच धुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा दुरा खोवला गेला असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण प्रयोग, उत्पादन वाढ, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब आणि शेती विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे। त्यांच्या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। गणेश खेरनार पाटील यांनी केवळ पारंपरिक शेतीवर न थांबता आधुनिक शेतीला व्यवसायाचे रूप दिले। मागील 6 ते 7 वर्षांपासून त्यांनी राजनंदिनी हायटेक नर्सरी यशस्वीपणे उभी केली असून आज ती परिसरातील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार रोपांची विश्वासार्ह नर्सरी म्हणून ओळखली जाते। या नर्सरीच्या माध्यमातून 50 ते 60 स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला असून ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीचेही उत्तम त्यांनी उदाहरण निर्माण केले। राजनंदिनी हायटेक नर्सरीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले हार्डिंग केलेली उच्च प्रतीची टेममधील रोपे शेतकऱ्यांना योग्य व वाजवी दरात उपलब्ध करून दिली जातात। येथे मिरची, टोमॅटो, फ्लावर, शिमला मिरची, काकडी, कलिंगड, टरबूज, झेंडू, पपई, कोबी, वांगी तसेच इतर विविध भाजीपाला व फुल पिकांची दर्जेदार रोपे इथे उपलब्ध असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य सहज मिळत आहे। गणेश खेरनार पाटील यांचा सामाजिक वारसाही तितकाच भक्कम आहे। त्यांचे वडील उत्तमराव साधू पाटील खेरनार हे चिकसे गावचे माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकास कामे झाली आहे। समाजसेवा आणि विकासाची ही परंपरा पुढे नेत गणेश खेरनार यांनी शेती क्षेत्रात नवे आदर्श निर्माण केले। त्यांच्या मेहनत, चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि आधुनिक शेतीविषयीच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या कार्यातून अनेक शेतकरी आधुनिक, वैज्ञानिक आणि शाश्वत शेतीकडे वळत असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीही मोठे योगदान मिळत आहे। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2023 हा सन्मान केवळ गणेश खेरनार यांचाच नसून धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे। भविष्यातही त्यांच्या कार्यातून शेती क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। राजनंदिनी हायटेक नर्सरीचे संचालक गणेश उर्फ दादा खेरनार, राहणार चिकसे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आपल्याला मिळाला आहे। काय भावना आहे दादा, काय सांगाल? वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे मला, राज्य पुरस्कार। शेतीचा प्रवास 2007-08ला आम्ही पारंपरिक शेती करायचो। मका, बाजरी, सोयाबीन, कांदे, वालपापडी, भाजीपाला असं आम्ही पारंपरिक शेती करायचो। मग आम्ही 2009ला आमच्याकडे ड्रीप इरिगेशन आलं। ड्रीपद्वारे आम्ही मग भाजीपाला करायचो, मल्चिंग पेपर, नंतर टमाटे, मिरची, ओपनला मिरची, फाफडा मिरची किंवा असं G4मध्ये मिरचीमध्ये वळालो आम्ही आधुनिक शेतीमध्ये। 2000 मग नंतर आम्ही हळूहळू 3 एकर शेणनेट केलं। मी 3 एकर शेणनेट केल्यामुळे मला चांगला बेनिफिट मिळाला। तिथं आम्हाला ढोबळी मिरची, पॅलेडिन, बालटोक, वांगे केले। वांगे पण पूर्ण खोक्या पॅकिंगला, मुंबई वगैरे रेट चांगली मिळाली आम्हाला, क्वालिटी चांगली राहिली। मग क्वालिटी आणि क्वांटिटी होती आमच्याकडे, त्याच्यामुळे व्यापारी बी जागेवर येत गेले। आमची आधुनिक प्रगती पण चांगली होत गेली। हळूहळू मग मी 7-8 वर्षापासून नर्सरी व्यवसायाकडे वळालो, म्हणजे शेतीला जोडधंदा काहीतरी करायचा बुवा असं म्हणून। मग आम्ही दुग्ध व्यवसाय, नंतर नर्सरीकडे वळालो। मग 7-8 वर्षापूर्वी राजनंदिनी हायटेक नर्सरी आम्ही उभी केली। त्यानंतर आम्ही 3 राज्यांना रोपं देतोय, गुजरात, MP, महाराष्ट्र। घरपोच सेवा, घरपोच डिलिव्हरी करतोय आम्ही। आणि शेती पण पारंपरिक आता आधुनिक शेतीकडे वळालो आम्ही। त्यानंतर आमचे शेणनेट आहेत, केळी पण आहे माझी 2-3 एकर, कांदे आहेत 10-1 एकर। त्यानंतर आता मागच्या 2 एकर शेणनेटमध्ये काकडी लावलेली आहे, मोरदेव 112 व्हरायटी म्हणून आहे। फार तिचं उत्पन्न चांगलं निघालं। जवळजवळ आत्तापर्यंत 1-1.5 महिन्यात म्हणजे 35-40 टन माल आत्तापर्यंत निघून गेला। सरासरी 25, 20, 22 रुपयाचा रेट मिळाला आम्हाला। थोडं काल परवापासून पावसाचं वातावरण झाल्यामुळे थोडंसं रेट कमी झाले। आपल्या माध्यमातून या ठिकाणी अनेकांना, स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? त्यानंतर मग आपल्या माझ्याकडनं जवळजवळ 40-50 लोकांना रोजगार पण उपलब्ध करून मिळालेला आहे। दररोज पर डे 40-45 लेबर माझ्याकडे असतात। शासनाच्या कुठल्या योजना तुम्हाला सर्वाधिक उपयुक्त ठरल्या दादा? शासनाच्या फक्त 2009ला मला 20 गुंठ्या शेणनेटचा सबसिडी मिळाली आहे। नंतर मग मला 7-8-10 एकरला ड्रीपला सबसिडी मिळालेली आहे।
आपल्या या यशामागे कुटुंबाचे आणि सहकाऱ्यांचे किती योगदान लाभले आपल्याला? कुटुंब आमचा 27-28 लोकांचा कुटुंब आहे. 4 काका, वडील, आम्ही 7-8 भाऊ, माझा एक भाऊ योगेश खैरनार. आम्ही सगळे मिळून सगळ्या कुटुंबांनी हात बोट लावून आज मी या स्तरावर पोहोचलो आहे. आगामी काळात शेती क्षेत्रात कोणते बदल होणे गरजेचे वाटतं आपणास? मित्रांनी आता दुग्ध व्यवसायाला चांगला सपोर्ट आला आहे. आता तुकाराम मुंडे आल्यामुळे त्यांनी पण आता लक्ष द्यायला पाहिजे किंवा शेतीला जोडधंदा कुठलाही त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि जोडधंदा म्हणजे आता माझी एक नर्सरी आहे, असं काहीतरी जोडधंदाशिवाय प्रगती नाही. नमस्कार. माझे मोठे बंधू गणेश उत्तमराव खैरनार उर्फ दादाभाऊ म्हणतात त्यांना वसंत नाईक कृषी पुरस्कार मिळाला राज्यपालाच्या हातून. त्यांना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.